आपल्या शरीराची ही सगळी सिस्टीम्स ज्या आहेत त्या चालवण्यासाठी आपल्याला जे जेवणाची गरज असते त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त आपण खातो तर त्याच्यातून ज्या जास्त कॅलरीज आपल्याला भेटतात त्या सगळ्या कॅलरीज, जास्तीच्या कॅलरीज सगळ्या फॅट सेल्समध्ये रूपांतरित होतात. मात्र जेव्हा आपण आपल्या सिस्टीमला चालवण्यासाठी गरजेच्या असलेल्या ज्या कॅलरीज आहेत त्याच्यापेक्षा कमी खायला लागतो किंवा आपल्याला कमी जेवण भेटायला लागतं आणि त्याच्यातून कमी कॅलरीज भेटायला लागतात, तर त्या सगळ्या कॅलरीज मग आपल्या फॅट सेल्सला बर्न करून तो जो डेफिशिएट आहे तो भरून काढला जातो. ती जी कॅलरीची कमी पडते ती सगळी फॅट सेल्सला बर्न करून आपल्याला भेटायला लागते आणि त्याच्यातूनच आपला फॅट लॉस व्हायला लागतो. म्हणजे ही जी सगळी सिस्टीम बनलेली ही एक इमर्जन्सी सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्या फॅटला बर्न करायचं आणि त्याच्यातून कॅलरीजची निर्मिती करायची आणि त्याच्यातून आपलं हे शरीर चालवायचं. आणि त्यामुळंच आपल्याला जर इंटेन्शनल फॅट लॉस जर करायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट जे आहे ती आहे की एका कॅलरी डेफिशिएट डाएटची. म्हणजे आपल्याला जेवढ्या गरजेच्या कॅलरीज आहेत त्याच्यापेक्षा थोडं कमी खायचं आणि त्याच्यातून जो डेफिशिएट तयार होईल त्या डेफिशिएटमधून आपला फॅट लॉस करायचा.